नमस्कार. रामकृष्ण हरी. हरिकीर्तन प्रबोधिनीच्या या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, हरिकीर्तन प्रबोधिनी उत्तम दर्जाचे कीर्तनकार तयार करण्यासाठी गेली 12 वर्षे प्रयत्नरत आहे. आपण ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण घेतो आणि त्यासाठी जे प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत त्यांना आपण जे कीर्तन आराखडे शिकवतो त्या आराखड्यांचा अभ्यास आज आपण करणार आहोत. आपल्याला माहीत आहे की हरिकीर्तन प्रबोधिनीच्या कीर्तन आराखड्यानुसार कोणत्याही अभंगाचं निरूपण करताना त्या निरूपणामध्ये किमान 4 श्लोक, किमान 8 ओव्या आणि किमान 16 पूरक अभंग चरण हे सांगायला हवे. तर आज आपण असाच एक कीर्तन आराखडा समजून घेणार आहोत. त्यापूर्वी आपल्या सर्वांना विनंती, आपण आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला तर त्याला लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्याला काही सांगायचं असेल तर खाली कॉमेंट बॉक्स असतो, त्यामध्ये कॉमेंट करा आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांसोबत अवश्य शेअर करा. तर आता आपण वळूया आजच्या कीर्तन आराखड्याकडे. आज आपण भक्त ऐसे जाणा जे देही उदास या अभंगाचा कीर्तन आराखडा आपण समजावून घेणार आहोत. त्यामुळे सर्वप्रथम आपण हा अभंग लक्षात घेऊया. तर हा अभंग पुढील प्रमाणे आहे. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशापाश निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोनेदी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. आता आपण जेव्हा कीर्तनाला सुरुवात करतो तेव्हा आपण एक सुरुवातीचं वाक्य सर्व कीर्तनकार मंडळी बोलतात. तर काही कीर्तनकार मंडळी हे वाक्य अधिक अलंकारिकपणे घेत असतात, परंतु किमान ज्या गोष्टी सांगणं इथे अभिप्रेत आहे ते सोपं आणि साधं सरळ वाक्य आपण आता पाहणार आहोत. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त सेवेसाठी घेतलेला अभंग वैराग्यमूर्ती आणि या भागवत धर्माचा कळस म्हणून शोभणारे असे
श्री क्षेत्र देवनिवासी सुप्रसिद्ध संत श्रेष्ठ श्रीमद जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि सर्वांच्या पाठांतरातला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. तर मित्र हो, हे वाक्य आपण अवश्य बोललं पाहिजे. आणि त्यानंतर आपण हाच अभंग नेमका सेवेसाठी का घेतलेला आहे, त्याचं काही निमित्त असेल किंवा त्याचं काही औचित्य असेल तर त्यावर आपण भाष्य केलं पाहिजे. आणि मग नेहमीप्रमाणे आपलं कीर्तन ऐकण्यासाठी जी सगळी मंडळी आलेली आहे, त्याप्रमाणे आपल्या कीर्तनाला काही त्या ठिकाणचे मान्यवर उपस्थित असतील. त्याचबरोबर आपल्याला साथ करण्यासाठी मृदंगमणी, पेटीवादक अशी आणि त्याचबरोबर गायनाचार्य अशी काही नामवंत मंडळी आली असतील तर आपण त्यांचे आभार मानले पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, काही प्रशंसा केली पाहिजे. यालाच म्हणतात परिहार देणं. तर हे सुद्धा करणं अत्यंत आवश्यक असतं. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर आपण या अभंगाचा सरळ भावार्थ सांगितला पाहिजे. आणि सरळ भावार्थ सांगण्यासाठी आपण या अभंगाचा नीट आणि मुद्देसूद विचार करायला हवा, की बुवा आपल्याला हे एवढे मुद्दे या सरळ भावार्थामध्ये सांगणं अत्यंत आवश्यक आहे. हे जर आपल्या लक्षात असेल तर आपण हे सर्व मुद्दे अत्यंत व्यवस्थितपणे आपण श्रोत्यांना सांगू शकतो. पहिला मुद्दा, तर हा अभंग भक्तांचं लक्षण सांगणारा अभंग आहे. पहिला मुद्दा झाला. भक्तांचं लक्षण काय आहे, तर देहबुद्धीबाबत खरे भक्त उदासीन असतात किंवा मी देह आहे अशा बुद्धीपासून जे उदासीन झालेले असतात तेच भगवंताचे खरे भक्त असतात, हे आपण जाणलं पाहिजे. त्यातलाच दुसरा मुद्दा, भगवंताचे जे खरे भक्त असतात त्यांची आशापाशातून सुटका झालेली असते. म्हणजे ते आशापाश तोडून मोकळे झालेले असतात. मग आपण याच्या पुढचा मुद्दा घ्यायचा, जे भगवंताचे हे खरे भक्त असतात त्यांचा आवडता विषय काय असतो, तर केवळ नारायण आणि नारायण हाच एक विषय त्यांच्या आवडीचा झालेला असतो. मग जगातील अन्य लोकांना जी काही आवड आहे, जन, धन, माता, पिता यांच्याविषयी या भक्तांना फारशी आवड असत नाही. म्हणजे काय आहे, की ते त्यांच्या आशेच्या पाशामध्ये, ते त्यांच्या ममतेच्या पाशामध्ये किंवा त्यांच्या आवडीच्या मोहाच्या पाशामध्ये ते अडकलेले नसतात. पुढचा मुद्दा, असे जे परमेश्वराचे अनन्य भक्त असतात, म्हणजे खरे भक्त असतात, तर त्यांच्यावर जेव्हा निर्वाणीचं संकट येतं तेव्हा हा भगवंत अगदी त्याच्या मागे पुढे उभा राहून
त्यांचं संरक्षण करतो. तो अशा खऱ्या भक्तांची उपेक्षा मुळीच करत नाही. याच्या पुढचा मुद्दा की हे जाणून घेऊन आपण कोणत्याही चांगल्या कामाला नेहमीच सहयोग, सहकार्य, सहाय्य केले पाहिजे. एखाद्या चांगल्या कामाला जर आपण आडकाठी केली किंवा ते करणाऱ्यांना करण्यासाठी किंवा करताना काही भय घातलं, तर अशांना नरकातच जावं लागतं. अशांना नरकात जाणे कधीच चुकत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा रीतीने आपण सरळ भावार्थ सांगितला. आता मी तुम्हाला या भावार्थातले मुख्य मुद्दे सांगितले. तो भावार्थ तुम्हाला आणखी रंगवायचा असेल तर त्याचा विस्तार आपण करू शकतो. परंतु अभंग घेतल्यानंतर त्याचा सरळ भावार्थ सांगताना त्यात नेमके काय मुद्दे सांगितले पाहिजेत हे आपल्याला कळावं, म्हणून हे मुद्दे मी या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर आता आपण मुख्य निरूपणाकडे वळणार आहोत. अभंगाचं पहिलं चरण, अभंगाचं दुसरं चरण, तिसरं चरण आणि चौथं चरण, या सर्व चरणावर आपल्याला निरूपण करायचं आहे. तर गायनाचार्य अभंग त्याचं जे चरण आहे, ज्यावर महाराज निरूपण करणार आहेत, त्या चरणाचं अधिक गायन करतात आणि मग आपण त्या चरणावरती निरूपण करतो. तर आपल्याला मग त्या अभंगाच्या पहिल्या चरणाकडे आता वळायचं आहे. त्याच्या अगोदर आपण जे काही भाष्य करणार आहोत, त्या भाष्याचा जो शेवट आहे तो आपल्याला ह्या वाक्याने केला पाहिजे की म्हणून अभंगाचं पहिलं चरण. तर अभंगाचं पहिलं चरण असं आपण सांगितल्यानंतर जे गायनाचार्य आहेत ते त्या अभंगाच्या पहिल्या चरणाचं गायन करणार आहेत. तर आपण त्या प्रथम चरणाकडे, त्या प्रथम चरणाच्या निरूपणाकडे आता आपण वळणार आहोत. तर त्या निरूपणाकडे वळण्याच्या अगोदर आपल्याला जे काही भाष्य करायचं आहे ते भाष्य मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. याचा तुम्ही विस्तार देखील करू शकता आणि आपले जे ऑनलाईन क्लास असतात त्याच्यामध्ये आपण याचा विस्तार देखील करून सांगत असतो. आता फक्त मुख्य त्यातला जो मुद्दा आहे तो मुद्दा या ठिकाणी मी सांगणार आहे. तर पहिल्या चरणाचं निरूपण सुरू करण्याच्या आरंभीचा जो मुद्दा आहे तो आता आपण बघणार आहोत. आपण कोण आहोत? तर आपण सर्व देवाचे भक्तच आहोत ना. कारण आपण सर्व भक्ती करतो आणि त्याच्यामुळे आपण देवाचे भक्त आहोत. आपण स्वतःला देवाचे भक्त म्हणून घेतो. पण आपण खरोखर देवाचे भक्त आहोत का? असा प्रश्न का बरं उभा राहतो? तर त्यातला मुख्य मुद्दा असा आहे की देवाचा खरा भक्त कुणाला म्हणावं? तर संतांनी म्हणजे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी याबद्दल खऱ्या भक्ताची दोन प्रमुख लक्षणे सांगितलेली आहेत. पहिलं लक्षण, देवाचा जो खरा भक्त असतो तो देहभावाविषयी उदासीन असतो. म्हणजे काय? तर याचा दृष्टांत म्हणून आपण एक छोटीशी कथा सांगू शकतो. तर
एकदा प्रभू रामचंद्राने मारुतीरायांना एक प्रश्न विचारला की तू कोण आहेस? हां. तर आता आपल्याला प्रश्न पडेल, अरे, ज्याने सीता शोध केली, राम सीता भेटवली, बरोबर की नाही? शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर, हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी, असा महापराक्रमी आणि रामायणातलं प्रमुख पात्र, भगवंताचा निस्सीम भक्त, अशा श्री मारुतीरायांना प्रभू रामचंद्रांनी असा प्रश्न विचारावा म्हणजे काय? आपल्यासारखा कोणी असता तर पहिल्यांदा रागावला असता. मारुतीरायांनी जे उत्तर दिलं ते उत्तर आपण विचार करण्यासारखं आहे. त्यांनी श्लोक सांगितला, देहबुद्ध्या तु दासोहम, जीवबुद्ध्या त्वदंशकः, आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चितः मते. महाराज, आपण जर देह या दृष्टीने विचार करीत असाल तर आपण माझे मालक आहात आणि मी आपला दास आहे. जर आपण जीव आणि शिव किंवा जीव आणि ब्रह्म अशा पद्धतीने विचारत असाल तर हा एक जीव आहे आणि हा परब्रह्माचाच एक अंश आहे. आणि जर तुम्ही आत्मबुद्धीने विचार कराल तर मी आपणास सांगतो की तुम्ही आणि मी यात काहीच फरक नाही. त्वमेवाहम, आणि हे मला निश्चितपणे माहिती आहे. मग असं उत्तर ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्र हे संतुष्ट झाले असतीलच. त्याच्यामुळे मी देह या भावनेपासून खरा भक्त जो आहे तो उदासीन झालेला असतो. आणि दुसरं महत्वाचं लक्षण की आपण सर्वजण आशा पाशामध्ये जखडलेलो आहोत, पण जो भगवंताचा खरा भक्त असतो तो या आशा पाशातून सुटलेला असतो. त्याची या आशा पाशातून सुटका झालेली असते. त्याच्यामुळे ही जी दोन लक्षणं आहेत त्याची पूर्तता जे करतात तेच भगवंताचे खरे भक्त. म्हणून संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून सांगतात, अभंगाचं पहिलं चरण. असं तुम्ही म्हणल्यानंतर मग आपले जे गायनाचार्य आहेत ते प्रथम चरणाचं गायन करतील. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारुणी. आता आपण आराखड्यानुसार याच्यावर जे काही भाष्य करणार आहोत त्याचे पण दोन भाग केलेले. पहिला भाग म्हणजे पूर्वार्ध आणि दुसरा भाग म्हणजे उत्तरार्ध. तुम्ही म्हणाल पूर्वार्धात आपण काय केलं पाहिजे, असा काही भाग असतो का? तर संपूर्ण कीर्तनात विठ्ठल 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 असा गजर झाला पाहिजे. तर पूर्वार्धाची जी समाप्ती आहे ती आपण विठ्ठल विठ्ठल या गजराने अवश्य करावी. आणि उत्तरार्ध जो आहे त्याच्यामध्ये आपण जे पहिल्या चरणाचं निरूपण करताना 4 पूरक अभंग चरण सांगणार आहोत, त्यातील पहिल्या अभंग चरणाचं जे संकेत आहे ते आपण या उत्तरार्धातून केलं पाहिजे. आता आपण पूर्वार्ध पाहूया. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारुणी, या अभंगाचं पहिलं चरण आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला याच्यावरती निरूपण करायचं आहे.
आणि निरूपण करताना अतिशय सुंदरसा तो श्लोक आहे. आशापाशशतैर्बद्धः कामक्रोधपरायणः इहन्ते कामभोगार्थम् अन्यायेनार्थसंचयान्. हे बघा, जे कुणी आशापाशाने बांधलेले असतात, म्हणजे आशापाशामध्ये जखडलेले असतात, ते दोन शत्रू त्यांना छळतात. एक काम आणि दुसरा शत्रू क्रोध. छळतात म्हणजे काय? तर आशापाशाने बांधलेले मनुष्य काम आणि क्रोध यांच्या आहारी जातात. आणि काम क्रोध यांच्या आहारी गेल्यानंतर आपल्या विषयांची म्हणजे विषयभोगाची पूर्तता करण्यासाठी ते वाईट मार्गाने संपत्तीचा साठा करतात. आता आपल्याला जो देह लाभलेला आहे, तो आपला उद्धार व्हावा, मनुष्य देहात आपल्याला जे काही ज्ञान मिळालेलं आहे, त्या ज्ञानाच्या योगाने आपण सच्चिदानंद ही पदवी प्राप्त करून आपल्याला मुक्त व्हायचंय. पण मात्र असा जो मेहनतीने आपल्याला नरदेह लाभलेला आहे, तो आपण फुकट घालवतो. देवे दिला देह भजना गोमटा, बरोबर की नाही? असं म्हटलेलं आहे.